श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. ओम नमो साधुजनवृंदप्रिया. नमो निगमगामगेया. नमो असाय सहाय दीननाथ कृपानिधे. वेद थकले तव महिमा गाता. तुझ विने नसे अन्य त्राता. ठेवू दे चरणावरी माथा. दया सिंधू गुरुराया. धर्मगुप्तासह शंकर भट श्रीपादान्यने यात्रेत. करिता प्रवास एका गावात. पोहोचले ते धवा. मार्गे श्रीपाद नाम संकीर्तन. तैसेच श्रीपाद लीला चिंतन. हा छंदची जीवा जडला जाण. मार्गे आधार तिथ्य बहु. कधी असे बैलगाडी कधी मिळे घोडागाडी. पायांचीच तातडी चालली प्रवासात. लाभला मार्गे जो सत्संग. दिसले तिथ्यशील दंग. श्रीपादे लिलेत उत्साह भंग. दाटत असे अंतरी. ग्राम माझी त्या पोहोचता. पहिले सामान फेकता. सज्जना ते घरातून त्राता. न दिसे कोणी. ऋण घेतले सावकाराकडून. फेडण्यासी असमर्थ सज्जन. पाहे चिंतित होऊन पत्नी मुलासवे. तो गावातील लोक सारे. पाती तमाशा भरे. कवन नये अंतरी तारे. ऐसा न दिसे कोणी. अवस्था पाहून सज्जनाची हळहळ चाले धर्मगुप्ताची. धनाभावे कशी त्याची करावी सोडवण. पाहून दीन सज्जन पत्नी मुलांसह जो चिंतामग्न. गलबले शंकर भट अंतकरण. म्हणे तो ते धवा. दया करा शेट पामरावरी. अवधी द्या 2 मास तरी. श्रीपाद वल्लभ कृपे जिम्मेदारी. घेती मी या समयासी. श्रीपाद कृपे कष्ट याचे. सरतील हे निश्चयाचे. बोलणे मम अनुभवाचे. प्रचिती येईल यासही. गर्दी जमलेली बघ्यांची. दीनवाणी मुद्रा सज्जनाची. आवेशवाणी शंकर भटाची. ऐकुनी सावकार बोले. शब्दावरी विश्वास तुमच्या. वाढवितो 2 महिन्याच्या. मुदतीस परी त्यांच्या. जमीन अस्तव तुम्ही दोघे. न फेडले जर कर्ज याने. घर माझे स्वाधीन करणे. सवेच तुम्हा दोघास दंडने. न्यायालयाचे भोगणे की. ऐसे त्या दोघांना बंधन. 2 मास गाव ओलांडून. न जाणे कर्ज फेडीस्तव धन. येईल कैशापरी. व्यापेले चिंतने शंकर भटाशी. असंभव धन जमविनेसी. वाटे बोलिलो अविवेकेसी. तेने तो व्यथित. बोलिले ते आवेशाने. धर्मगुप्तही त्यात गुंतणे. दोष श्रीपादांना देणे. बरे न वाटे भाविक मना. परिप्रभूंची अपार लीला. आठवून देती धीर चित्ताला. करीती श्रीपाद संकीर्तनाला. मनोभावे ते दोघे. धर्मगुप्त म्हणती शंकर भटाशी. चिंता न करावी मानसी. होणार जे ते निश्चयसी. होईल श्रीपाद कृपे. श्रीपाद प्रभूंची सत्ता अप्रतिहत नसे. देश काल मर्यादित. वरी भक्तवत्सलेची मात. नसे या सम कोठेही. ग्रस्त तो दारिद्र्य निर्धन. घडे कुटुंबासी उपोषण. तया सवे हे दोघे जण. आठविती सर्व श्रीपादा. जागा मिळे राहण्याशी. भजन घडे सर्वांशी. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. मंत्रासी चालविती यथासंभव. तव वार्ता पसरे गावात. सत्पुरुष शिष्य सज्जन घरात. संगतीचा शेतकरी देत. ऋण अवघे सज्जनाचे. सत्पुरुष शिष्य ब्राह्मणास. असे दैवी शक्ती खास. ग्रामस्थ आपाप शांत पेजेस. लाविती ते धवा. या निर्धनांच्या हातून फिटेल काय ऋण. चाले चर्चा गावातून. आर्त धावा श्रीपादांचा. करीती हे दोघे जण. ब्राह्मण कुटुंबासवे जाण. श्रीपाद चरणी शरण. रिघताती सर्वजण. भक्ताभिमानी असे भगवंत. सहाय्य त्यांचेच संकटात. आर्ततेने त्या स्मरणात. काळ त्यांचा चालला. शरभेश्वर शास्त्रीय त्या ग्रामात. मंत्रशास्त्रवेत्ता पंडित. वश प्रयत्नात्मा त्या संगत. भूत भविष्य वर्तमान. तेने गुणे धाकतयांचा. ग्रामस्थ छंद पैजेसा. शंकर भट की शरभ शास्त्रीचा. होणार जय आता. शरभ शास्त्री प्रेतात्मा सल्ल्याने. म्हणे न घडे या ऋण फेडणे. पैज लागे तेने गुणे. ग्रामस्थांत ते धवा. शंकर भटा विचार म्हणी. आता अशा लाविती ग्रस्ताने. धर्मगुप्त संकटी गोवनी. काय केले हे म्या. शिक्षण अगदी सामान्यसे. न केले जप तप योगाभ्यासे. आध्यात्मिक शक्ती नसे. न जाणो ज्योतिषा.
नाही आधार ब्राह्म्याचा, तुटे साठा अहंतेचा, अंती सर्व समर्पणाचा, निश्चय शरणागतीने कळवळून करती प्रार्थना, धाव धाव रे करुणा घना, अगा भक्त जनरंजना, थोर संकट पातले, अनाथांच्या नाथ तू, दीनजना आधार तू, नको निर्गुण समाधीत गुंतू, दया करी रे गोविंदा, गजेंद्राशी त्वा सोडविले, संकटी द्रौपदीशी रक्षिले, सुदाम्याशी स्वसमान केले, बदलून विधी लेख, कार्तवीर्याची सद्भावना जाणून देसी वरदाना, आयु राजासी पुत्रदाना, दिलेस तू कृपेने, धरून तोची भरवसा, शब्द दिला दृढसा, संकट वारी ऋषिकेशा, जात राखी भक्ताची, श्रीपाद दयाघना, न जाणो तव अर्चना, न केली आराधना, स्मरण करू आर्ततेने, हे आहे तू दया सिंधो, दीनजन आप्त बंधो, तव कृपेने पूर्ण साधो, कल्याण विश्वजनांचे, शर्बेश्वर शास्त्रींची भगिनी, त्याच गावीची निवासिनी, पहाटे पाहिले तिने स्वप्नी, दृश्य अति भयंकर, ताप येई भयंकर, तिला पती गेला पंचत्वाला, आले दुर्दैवी वैधव्य तिला, तेने झाली चिंतित, बंधू शरभयेश्वरास जाऊन पुसे, स्वप्नार्थ आपण काय स्वप्न फल म्हणून, तो विचारी प्रेतात्म्यासी, प्रेतात्मा सांगे हिचा पती देशांतरास्ता लुटती, चोर तयाचे वदिती, धन हरून या तयाचे, ऐकूनी करी विलाप मोठ्याने म्हणे, हरले मम सौभाग्य लेणे, सर्व देव दैवत कोपने, घडे मजवरी आज, फुटले मम भाग्य आता, जाऊ कुठे दीनानाथा, कोण रे मज त्राता, का कोपलासी मजवरी, ऐकून शोक साध्वीचा, शेजारी करती सात्वनांचा, प्रयत्न धीर देण्याचा, तीज लागी ते दवा, भक्त ते श्रीपाद वल्लभांचे, ज्ञान तया घटना घटितांचे, सदाचारी भाऊ तपातयांचे, निर्लोभी ग्रस्त हा, शेजाऱ्याचे ऐसे वचन, श्रद्धा उपजे ऐकून, पाहू या विचारून, आशीर्वाद घेऊ तयांचा, ऐसे तीन मनी ठरवून, येई ती दर्शना लागून, भाऊ राय मम सौभाग्य रक्षण, करी रे दयाळा, हंबरडा फोडी ती दीनतेने, नैनी अश्रूंचे वाहने, हुंदके कंठात दाटणे, मुखी उमटे प्रार्थना, आर्त साध्वीचे पाहून गलबले शंकर भट, अंतर कन हृदय होऊन विदीर्ण, दया ते ये भटजे अंतरी, काय करावे तया कळेना, तव येई त्यांच्या स्मरणा, प्रसाद मंत्राक्षतांचा त्यांना, श्रीपादांचा देव त्या, पंचदेव पहाडातील शेतकऱ्यास, विवाह प्रसंगी मंत्राक्षतेस दिले श्रीपाद प्रभूंनी, तयास आशीर्वाद रूपे वर सांगितले तयाला, या देही शंकर भट धर्मगुप्ताला, जे येथील वाटेत ते व शेताला, करी सत्कार तयांचा, श्री आज्ञेनुसार दिल्या त्या आठवून, दिव्य स्फूर्तीत हे शंकर भटा जाण, श्रीपाद प्रसाद न निष्मळ म्हणून, बोले तो तिजसी, या घेई मंत्राक्षता, श्रद्धा भावे या पूजिता, अल्प समयासी आता, भेटेल तुझ पती, शंका न धरी मनी ठेवी श्रद्धा, श्रीपाद चरणी, श्रीपाद प्रभू भक्ताभिमानी, सत्य हे त्रिवार, मंगलाक्षता घेई ती श्रद्धेने, पूजी श्रीपाद संकीर्तने, पती सुकृपेतास ग्रस्त ऋणे, चुकविन मी, शंकर भटाशी गुरु करून, श्रीपाद आराधन मी निर्धारे करीन, दृढ निश्चय हा साध्वीचा, शेतकऱ्याच्या मुखाने ऐकिले भगिनीचे बोलणे, भगिनीच्या वागण्याने संतापे शरभशास्त्री, गेले ऐसे दिवस तीन, शेतकरी देती शिदा आणून, आमचे चाले श्रीपाद भजन, साध्वीचेही घरात, साध्वीचा नवरा चौथ्या दिवशी येई सुखरूप घरासी, आनंद न समाये हृदयासी, ते समयी साध्वीच्या झाली निष्ठा श्रद्धेची, सफलता मंत्राक्षतेची, श्रीपाद प्रभूंच्या सामर्थ्याची, पटली खात्री सर्वांना, पतिसतीच्या चोरांनी धन लुटून, हत्यारांनी मारून, पाहता मल्ल यवनांनी, रक्षिले पतीसी, टळले असे प्राण संकट, होते जे बहुत, रक्षिले यवन मल्ले अकस्मात, गुप्त होई तो मग, अगाध श्रीपादांचा महिमा वर्णावयाची होय सीमा, पूर्वी जो भक्त कामा अकारण करुणा घन, गरीब ग्रहस्थाचे ऋण फेडिती शरभेश्वर शास्त्री आपण, शमे तयांचा अहं जाण, प्रार्थिती ते दोघांना, भक्त राज दोघे आपण, स्वीकारा मम आतिथ्यपूर्ण, संत संगे आपल्या निर्मूलन, झाले अहंभावाचे, पाहून पश्चातापाचे वचन, अतिथी स्वीकारी दोघे जन, चालता तयांचे संभाषण, सांगती शरभशास्त्री, रोग शोक नासे प्रसन्नेची, सर्व विपत्ती नाशे अनुग्रहाने, सुख कामना नाद
सुख कामना नाश क्रोधाने करी ऐसा महिमा. संतापे ते याच्या उपवास घडणे, सतत घडती भांडणे, संपन्न दरिद्री होणे, ऐसा तियेचा प्रताप. करणीचे निवारण करण्यास करावे धुमावती उपासनेस, विनामूल्य केली मी काही दिवस, पुढे येईन धनशा. हे नावडे मातेस बलशाली प्रेतात्म्यास, जुळता मम संबंध खास, लाभली काल सिद्धी. सांगे तो मज भविष्याचे, भूतकाळाचे अथवा वर्तमानाचे, व्यसन लागे लोकवासनेचे, त्यामुळे मज लागी. करू नये उपासना प्रेतात्म्याची, करता मिळालेल्या धनाची, योजना करावी जनहिताची, तेने राही स्वाधीन तो. ऐसे जो न वागे त्यास, सांगे चुकीच्या भविष्यात, धन मान हानी त्यास, जीवही धोक्यात ये. स्वार्थ घडे पुण्यक्षय, स्वार्थ घडे पापक्षय, कष्टाच्या डोंगराने भय, वाढवी प्रेतात्मा. चुकली होती मम वाट, उतरवला याने थाट, मज दावा कल्याण वाट, शरण मी तव पाया. घ्यावे गुरुपद माझे ठेविले चरणावरी, ओजे शिष्याशी न अभेरी, जे शरणागत मी तव पदा. सांगती शंकर भटतायांशी, सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद वल्लभांशी, अहंकारे जरी घेऊ श्री गुरुपदासी, तरी तो घोर अनर्थ. सहजे गुरुपद श्रीपादाशी, जाई शरण तयांसी, करोनी स्वकर्तव्यासी, नाम जपी आवडीने. भक्ता संकटी टाकणे आणि सवेची सोडविणे, ऐसे कर्मक्षय घडविणे, भक्तांचे लीला मात्रे. भक्तवत्सल श्रीपाद वल्लभांचे, नाम प्रेम भावे घ्यावाचे, हेची जाणा ही परलोकांचे, साधन सुलभ सर्वांशी. अध्यायी या श्रीपाद लीलेचे, सद्भावे करता पठन याचे, ऋण फिटे तयांचे श्रीपाद कृपेने. इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट समर्थ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 89, अध्याय 42 समाप्त.